माननीय उदयराज चव्हाण साहेब यांनी आपल्या बरेच माझ्याशी जे ओल्ड कस्टममध्ये असताना सुद्धा मला त्यांनी भरपूर मदत तर केलीच आहे म्हणण्याचा तर नाही, पण भरपूर प्रमाणापेक्षा त्यांनी लोकांची सेवा जास्त चांगली केलेली आहे. मी प्रत्यक्ष त्यांना कृतीमध्ये बघत होतो. कोणाही ते काम आलं तरी ते नाही शुक्लाने आणि निस्वार्थीने लोकांकडनं जे त्यांच्या हातीकडे काम करणारे कामगारांकडनं काम करून घेत होते आणि असे प्रामाणिकपणे काम करणार म्हणून देवांनी आज त्यांना इथपर्यंत या पदावरती पोहोचवलेलं आहे, घेतलेलं आहे. त्यामुळे मी स्वामींना प्रार्थना करतो, जास्त वेळ न घेता यांचा फरका टाईम महत्त्वाचा आहे आणि त्या टायमाला बघून मी एकच देवाला प्रार्थना करतो, याच्यापेक्षा चांगला त्यांच्या मनासारखी पदा मिळावी आणि माझ्या संस्थेने त्यांना शुभेच्छा देऊन मी त्यांना एक धन्यवाद माझ्यातर्फे प्रार्थना स्वामींना करतो की व्हावी आणि त्यांना मी थोडंसं विनंती करतो की आमच्या संस्थेबद्दल आणि माझ्या जे काही कार्याबद्दल त्यांना माहीत असेल त्यांनी 2 शब्द बोलावं अशी मी त्यांना आम्हाला विनंती करतो. थँक्यू. आपली जी संस्था आहे स्वामन संस्था फाउंडर मेंबर्स आणि सगळे सहकारी आज या ठिकाणी हजर लावून माझा जो त्यांच्या संस्थेतर्फे सत्कार केला याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे सगळ्यांचा. खरं म्हणजे माझं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही आहे. साहेबांची भेट जी आहे ओल्ड कस्टमला मी JDR असताना माझी भेट त्यावेळी झाली होती. म्हणजे छोटी काही कामं होती संस्थेची आणि काही व्यक्तिगत काही सब्जेक्ट्स होते, अनुषंगानेच आमची ओळख झाली. परंतु नंतर हळूहळू जशी ओळख होत गेली फुटाणे साहेबांची, तर डॉक्टरेट पण मिळाली आहे त्यांच्या कामामुळे. त्यांची ओळख ॲक्च्युली म्हणजे डॉक्टरेटपेक्षा त्यांची ओळख खूप मोठी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या धडाडीने आणि ज्या तनमन त्यांनी व्यापून जी सेवा करतायत, रुग्णांची सेवा, ज्यामध्ये वेगवेगळ्या अतिशय वरिष्ठ पातळीवरचे वेगवेगळ्या रुग्णालयातील 3 पदावरचे जे आहे पदाधिकारी हे सुद्धा फुटाणे साहेबांच्या संपर्कात आहेत, ते सुद्धा त्यांना मानतात. यात त्यांचं कार्याचं यश आहे. अगदी हॉस्पिटलाइज असल्यापासून रस्त्यावर असणाऱ्या पेशंटपासूनचे त्यांच्या कार्याचे उदाहरणं पाहिलेली आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा जो सामाजिक जो सगळा संदर्भ आहे आणि जो त्यांचा लोकसंग्रह आहे तो पण अफाट आहे. आणि त्यांचं कार्य जे आहे ते त्यांनी आता रिटायरमेंट नंतर खूप आणखीन मला वाटतं एका तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने सुरू ठेवलेलं आहे. याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं. आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचा कार्याचा गौरव जो आहे हा कुठल्या स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर न राहता देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.